अस्तित्व. मालतीताई अतिशय कडक शिस्तीच्या होत्या. त्यांना घरातील प्रत्येक वस्तू जागच्या जागीच असायला हवी होती. त्यांच्या कुटुंबात स्वतः मालतीताई, त्यांचे मिस्टर, सून रेवा, मुलगा प्रशांत व नातवंड सिया व आरव होते. एके दिवशी मालतीताई रेवाला म्हणाल्या, "अगं रेवा, किती घाण झाली आहे स्टोर रूम. जरा स्वच्छ करत जा ना. घाण वास येतोय किती. आणि बाहेरचे अंगणही अस्वच्छ आहे." मालतीताईंनी सुनेला टोमणा मारण्याची संधी छानच हेरली होती. अशी संधी त्या सोडत नसायच्या. "मम्मी, माझी मैत्रीण येणार आहे. प्लीज स्पेशल काहीतरी बनव ना." सियाने रेवाच्या गळ्यात पडत प्रेमळ आग्रह केला. कोणालाही नकार देणं तिला जमतच नाही. "अगं रेवा, तुला 2-3 दिवसापासून सांगतोय माझं टेबल आवरायला, पण तुला झोप काढल्याशिवाय काही सुचतच नाही. आम्ही सकाळी गेलो की तुला काय काम असतं गं? माझी फाईल शोधून दे पटकन." प्रशांतसुद्धा आईची री ओढत रेवावर खेकसला. "आज माझा प्रोजेक्ट पूर्ण करायचं लक्षात आहे ना मम्मी? अजून बरंच सामान आणायचं आहे. तू पटकन घेऊन ये आणि मग मला हेल्प कर." रेवाचा लेक आरवसुद्धा मागे कसा राहणार होता हे आता रोजचंच झालं होतं. घरातील प्रत्येकजण जणू काही घर फक्त रेवाचंच आहे असं वागायचा. प्रत्येक गोष्ट तिनेच करावी असा अलिखित नियमच होऊन बसला होता. घरचं काम, मुलांचं आवरणं, सासू-सासऱ्यांचं औषध-पाणी वेळेवर देणं, नवऱ्याच्या पाकिटापासून डब्यापर्यंत सगळं करता करता रेवाची अगदी वाट लागली होती. सगळ्यांच्या तालावर नाचता नाचता स्वतःकडे बघायलाही तिला वेळ मिळत नसायचा. इतकं करूनही सगळ्या कामाला तर बाई आहे. तुला काय काम असतं? घरीच तर असते दिवसभर. असे टोमणे येता जाता ऐकावे लागत होते. काय करावं तिला समजेना. खरंच आपलं कुठे काही चुकतंय का? आपण कमी पडतोय. इतकं करूनही आपल्यावर कोणीच खुश नाही. मग काय उपयोग आहे आपला? असं ती मनाशीच विचार करू लागली. असे नैराश्यपूर्ण विचारांनी रेवाचं मन पोखरत होतं. कधीकधी ती खूप नाराज असायची. रेवा लग्न करून घरात आली तशा सासूबाई म्हटल्या, "आता हे तुझं घर. सर्व जबाबदारी आजपासून तुझ्यावर राहतील. मी आता सुटले. तू सांभाळ आता. तुला हवं ते कर." असं म्हणून घराचा ताबा तिच्याकडे दिला होता. रेवा खूप खुश झाली होती. आता आपण आपल्या हवा तसा संसार करू शकतो हा विचार खरंच खूप छान होता. पण हे सगळं वरवरचं होतं. संसार जरी तिचा असला तरी सगळं काही सासू-सासऱ्यांना विचारून करावं लागत असायचं. प्रशांत रेवाला मदत करायचा. पण रेवाला वाटायचं की ऑफिसचं काम करून तो दमतो. मग घराचं आपण करूया सगळं. तसंही किती काम असतं. नवलाईचे दिवस सरले आणि रेवाने पूर्ण घराची जबाबदारी अगदी योग्य रीतीने सांभाळू लागली. तिचं हे वागणं सगळ्यांच्याच अंगवळणी पडलं. त्यामुळेच आपोआपच प्रत्येक गोष्ट रेवानेच करायची असा एक अलिखित नियमच तयार झाला. ती सुद्धा आनंदाने सगळं करायची. सगळे आपलेच माणसं आहेत, मग करायला काय हरकत आहे अशा मताची रेवा. मग रेवाला मातृत्वाची चाहूल लागली. सियाचा जन्म झाला आणि काही वर्षांनी आरवचा. सगळं छान चालू होतं. रेवा आनंदात होती. प्रेम करणारा नवरा, सासू-सासरे, गोजीरवाणी मुलं, अजून काय तिला हवं होतं. संसाराचा रथ पुढे सरकत होता. पण आता हळूहळू एकाच चाकावर चालणाऱ्या रथाला आता ओझं व्हायला लागलं होतं. वाढणाऱ्या वयाबरोबर वाढलेल्या जबाबदारीमुळे रेवाला हळूहळू शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागला होता. आपण एकटेच खपतोय आणि बाकी सगळी फक्त ऑर्डर सोडतात या कल्पनेने तिची होणारी चिडचिड वाढत होती. सगळ्यांना प्रत्येक गोष्ट हातात हवी होती. रेवाची अवस्था एखाद्या मोलकरणीसारखीच झाली होती. आज रेवाला सकाळपासून बरं वाटत नव्हतं. जीव घाबरा होत होता. छातीत अचानक धडधडत होतं. डोकंही जड झालं होतं. पण तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. सगळ्यांची सगळी कामं वेळेवर झाली पाहिजेत म्हणून तिची सकाळची गडबड सुरू होती. रोजच्याच सारखी तिची धावपळ सुरू होती आणि रेवा एकदम चक्कर येऊन जमिनीवर कोसळली. घरातील सगळेच घाबरले. सिया व आरव रडायलाच लागले. प्रशांतने ताबडतोब सोसायटीमध्ये राहणाऱ्या डॉक्टर नेहाला बोलवलं. रेवाचा बीपी वाढला होता. तिला अशक्तपणा आलेला डॉक्टरांना जाणवला. रेवाला इंजेक्शन देऊन झोपवलं आणि बाकीही बऱ्याच टेस्ट करायला सांगितल्या डॉक्टरांनी. रेवाला नक्की काय झालं असेल या विचारानेच प्रशांत, त्याचे आईवडील व मुले घाबरली होती.
रेवाला टेस्टनंतर थायरॉईड, BP आणि हार्मोन्स इम्बॅलन्सचे निदान झालं. धडधाकट दिसणाऱ्या रेवाला इतके प्रॉब्लेम असतील यावर खरंच कोणाचाही विश्वासच बसणं शक्यच नव्हतं. खरंच हे असं का घडलं असेल? डॉक्टरांनी रेवाला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. प्रत्येक काम आपलं आहे आणि ते आपल्याला करावंच लागेल असं रेवाला वाटत असायचं. रेवा घराच्या प्रत्येक जबाबदारीमध्ये स्वतःचं अस्तित्वच विसरून गेली होती. प्रत्येक काम स्वतःच करण्याच्या ध्यासात ती सुपरवुमन तर बनली होती, पण आपणही वुमन आहोत, आपल्यालाही काही वैयक्तिक गरजा आहेत हेच ती विसरली. तिने ना स्वतःच्या आहाराकडे लक्ष दिलं ना आरोग्याकडे. प्रत्येक गोष्ट वेळेवर झालीच पाहिजे असा तिचा अट्टहास असायचा. तेव्हा डॉक्टर नेहाने तिला समजावलं, या वयात अशा गोष्टी होणं अगदी साहजिकच आहे, पण यातून वेळीच बाहेर पडायला हवं आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी जगायला हवं. योग्य आहार, व्यायाम, स्वतःचे छंद हे सगळं जपलं पाहिजे. फक्त माझं घर असं करून नाही चालणार. घर सगळ्यांचंच आहे ना. मग सगळ्यांनी मिळून त्यांची जबाबदारी घ्यायला हवी ना. आता मी लिहून दिलेले डाएट आणि औषधं अगदी न चुकता घ्यायची आणि मस्त रिलॅक्स राहायचं. 1 महिन्यांनी परत मला भेट. रेवा घरी आली. सगळ्यांनाच तिच्या तब्येतीला आपण कुठेतरी जबाबदार आहो याची जाणीव झाल्यामुळे वाईट वाटत होतं. रेवा, मला माफ कर. मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. प्रशांतला रेवाची खूप काळजी वाटत होती. बेटा, आता तू काळजी करू नकोस. बघ आता मी पुन्हा सगळ्यांना शिस्तीला लावते की नाही. सगळ्यांनी स्वतःची कामं स्वतः करायची. प्रशांत, तू काय लहान आहेस का? प्रत्येक गोष्टीला रेवा कशाला रे लागते तुला? आणि सिया आणि आरव, तुम्ही सुद्धा स्वतःची कामं स्वतः करायची आणि मम्मीला मदतही करायची. आणि अहो, तुम्ही सुद्धा रोज बाहेर नुसते फिरता, जाता येता भाजी सामान आणायला काय होतं तुम्हाला? खरंच ग रेवा, तू लग्न होऊन घरी आलीस आणि सगळं स्वतःच करायला लागलीस. त्यामुळे आमची सगळी कामाची सवयच गेली बघ. आणि आता तशीच सवय झाल्यामुळे तुझ्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं. आम्ही ऑर्डर देणार आणि ती तू पूर्ण करणार असाच आपल्या घराचा कायदा होऊन गेला होता बघ. नकळतपणे झालेली ही चूक आता आपण सगळे सुधारूया. काय रे, तयार आहेत ना सगळे? मालतीताई आईच्या मायेने रेवाची जणू माफीच मागत होत्या. हो ना, हे घर फक्त काय तिचं एकटीचं थोडीच आहे, आपलंही आहे ना. मग घरची जबाबदारी फक्त तिची कशी? रेवा बेटा, हे शहाणपण जरा उशिरा का होईना पण आलं हे खरं. बाबांनी सुद्धा कबुली दिली. आजपासून हे घर फक्त रेवाचं नसून आपल्या सगळ्यांचंच आहे आणि त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. सगळ्यांनी मिळूनच प्रतिज्ञाच केली. आणि मग मी आता काय करायचं? बोर होईल ना मला? रेवाने हसतच विचारलं. तू ही ऑर्डर सोड की मग, आम्ही करू पूर्ण. आता आम्हाला पण आमची मम्मी पाहिजे, सुपर मॉम नको. आरवच्या बोलण्याने सगळेच मनमुराद हसले. 1 महिन्याने रेवा पुन्हा डॉक्टरांकडे गेली. आता तिचे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते. तिच्यात खूप फरक दिसून आला होता. आता नेहमी मी अशीच आनंदात राहील असं वचन तिने स्वतःलाच दिलं. बहुतेक घरांमध्ये नवीन सून आली की सर्व कामांची जबाबदारी तिच्यावरच सोपवली जाते. सर्व तुझं आहे, तूच बघ म्हणून सांगितलं जातं. पण नवीन सुनेला समजून घेणं मात्र जमत नाही. सून म्हणजे परकी म्हणूनच तिच्याकडे पाहिलं जातं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.